मी उत्तम शंकर रामाने, राहणार बोरवडे. ह्याच्यामध्ये ह्या गणामध्ये जिल्हा परिषद गणामध्ये शोभाताई गणपती फराकटे काकी यांना राष्ट्रवादी काँग्रेस, परत भाजपा आणि संजय बाबा गट यांच्या वतीनं तिघांच्या युतीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. तर ह्या बोरोडे गावामध्ये आणि ह्या पंचक्रोशीमध्ये जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, मागल्या पंचवार्षिकला मनोजभाऊ फराकटे यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची कामं सगळीकडे झालेले आहेत आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे प्रचंड विकास कामं ह्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपला मतदारसंघसुद्धा आलेला आहे. आणि आत्ता सध्या परिस्थिती बघता ह्या फराकटे घराण्यामध्ये किंवा गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये फार मोठं योगदान आदरणीय स्वर्गीय गणपतराव फराकटे तात्या यांचं राहिलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून गेली 30 वर्षे आता हा जो बोरोड्याचा जो चेहरामोहरा सगळा बदललेला आहे. तुम्ही आमच्या गावामध्ये कुठून जरी आलात तरी ते डांबरी रस्त्यावरूनच येत आहे आणि सर्व बाबतीत म्हणजे पिण्याचं पाणी असेल, आरोग्य असेल किंवा जे सार्वजनिक ज्या सर्व सोयीसवलती आहेत त्या तात्यांच्या माध्यमातून, आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून मुश्रीफ साहेबांनी भरभरून ह्या निधी ह्या गावासाठी दिलेला आहे. भाषणामध्ये साहेब योगायोगानं म्हणतात की फक्त आता तुमच्या बोरोड्यासाठी विमानतळ तेवढं द्यायचं राहिलेलं आहे, बाकी कुठलंही विकासकाम शिल्लक ठेवलेलं नाही. आणि राहिलेली विकासकामंसुद्धा मनोजभाऊंच्या माध्यमातून, काकींच्या माध्यमातून निश्चितपणानं पूर्ण होतील. आणि ह्या गावातून एवढं प्रचंड मताधिक्य नामदार साहेबांना पूर्वीपासून जातं आहे की त्या म्हणजे बोरोड्याचा कल तिकडं विजय हा निश्चित समीकरण आहे. आणि आता सद्यस्थितीला बघितलं तर फराकटे काकींचं पारडं हे अतिशय जड आहे. विरोधी उमेदवारांच्या बाबतीत काय बोलणार नाही, पण कामाच्या माध्यमातून, जनसामान्यांच्या संपर्काच्या माध्यमातून फराकटे काकींचं पारडं हे जड आहे. आणि त्या 100% विजय खेचून आणणार सर्वच्या सर्व उमेदवार ह्या गणातील तसेच इतर गणातील सुद्धा निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.